नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रहो, आज आपल्या समोर जो व्हिडिओ घेऊन येणार आहे, जो प्रसंग घेऊन येणार आहे, ज्या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या समोर काहीतरी मांडणारे, सांगणारे, बोलणारे चांगल्या प्रकारचा आहे. ह्या गोष्टी आपल्या ध्यानात असायला पाहिजे, आपल्याला माहीत असायला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला, तुम्हाला, आम्हाला, घरातल्या प्रत्येक मेंबरला या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. असा एक व्हिडिओ घेऊन आलो, असा एक प्रसंग घेऊन आलो. तुम्ही जेवण करत असताना बोलता का? तुमच्या गप्पा गोष्टी मस्त हसू हसू जेवण, हसू हसू लोटपोट होऊ होऊ जेवण, कोणाचं तरी दिल्लगी, कोणाची तरी खिल्ली उडवत असन आणि जेवत असन. होतंय असं? कधी होतंय? भरपूर ठिकाणी होतंय, भरपूर ठिकाणी. आता आहे ना, जेवायला बसताना सरासरी घरातले सगळेच मेंबर सोबत बसतात बरं. आता जे नसन बसत त्याला तर आपण हात धरून काही बसू शकत नाही, पण भरपूरशी मंडळी जेवणासाठी सोबत बसतात. पती पत्नी, मुलं बाळ सर्व आपले सोबत बसतात. मग मुलं लहान असतील, मोठे असतील, ती गोष्ट वेगळी आहे, पण सोबत जेवतात. तुमच्या घरी जेवतात का नाही हे नाही सांगता येणार. ते मला कमेंटमध्ये सांगा की बा आम्ही सोबत जेवतो, आणि सोबत जेवण्या इतकं मस्त जेवण, खास जेवण, चांगलं जेवण मी तर म्हणतो कुठंच नाही, आणि ते जेवल्या जात बी नाही. चांगल्या प्रकारचं जेवण म्हणजे सोबत जेवणं, मुला बाळात जेवणं, बायको देखत जेवणं, बायको बी नवऱ्या देखत जेवणं, सर्व मिळून मिसळून जेवण करणं. मला तरी वाटतंय बा या जेवणासारखं दुसरं जेवण नाही, आणि हे जेवताना जो आनंद मिळेल हा आनंद पुन्हा जगात नाही. बरोबर? हा आनंद एक वेगळा आनंद असतो जेवणाचा. तो तुम्ही कशा प्रकारे जेवताय हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. पण जेवत असताना तुम्ही एकमेकांशी बोलता का? बोलतच असन तर एकमेकाला बोलताना कधी तुम्ही असा विचार केलाय का की बोलत असताना एखाद्याला ठसका लागलाय, एखाद्याला खोका लागलाय, एखाद्याला ठसका लागला. काही वेळेस आहे ना, आपण चावतो ना, ते अन्न आपल्या नाकातून बी बाहेर येतं. इतका जाम, इतका भयंकर, इतका मोठा ठसका काही मुलायला, मुलीला, माणसायला, बायाला असा ठसका लागतो. असा ठसक्यापासून आपल्याला जर वाचायचं असन, अशा ठसक्यापासून अलिप्त राहायचं असन, असे ठसके लागू द्यायचे नसन. साधी गोष्ट आहे ना. जेवण झाल्यानंतर बोला, मस्त मजा घ्या, एकमेकाची दिल्लगी करा, एकमेकाची टिंगल उडवा, काय हसायचं ते हसा, पण जेवताना हसू नका. कारण कित्येक गोष्टी अशा घडलेल्या आहे की जर ठसका लागला तर तो ठसका कधी कधी इतका भयंकर असू शकतो की तुम्हाला त्याचे परिणाम वेगळे दिसून बी आले असतील. कधी कोणाला गुळणी येते, अति तिखट असती, वेदनादायक असती. चला त्यो नंतर बोलू. पण तुम्ही जेवण करत असताना बोलत असन तर चांगलं सर्वेक्षण करा, चांगलं पहा. तुम्ही बोलत असताना तुमच्या बोलण्यातून काही शिंतोडे, आपण थुका म्हणू, लाळ म्हणू, हे बाहेर फेकल्या जाते, आपोआप बाहेर फेकल्या जाते. नकळत, तुमची इच्छा बी नसती, तुम्हाला माहीत बी नसते, पण बोलताना ह्या गोष्टी ना आलमग बाहेर पडतात. माहीत नसते कोणाला, पण कधी आपल्याला जर एखादी बिमारी असन, आपण जर एखाद्या बिमारीनं ग्रासलेला असन, ते तुम्हाला माहीत बी नसन. काही बिमाऱ्या जागृत असतात, काही दुखणे हे जागृत असतात,
पण तुम्ही जर त्याचा सर्रासपणे सगळ्या देखत मोकळे खुलेआम उपयोग घेतला, हसले बोलले, तर तुमच्या डायरेक्टली तोंडातून तुमची लाळ असन, तुमचा थुका असन, बारीक बारीक कण बाहेर फेकल्या जातात. तुम्ही कधी पहा, जर हे कण बाहेर फेकले गेले ते डायरेक्ट तुमच्या अन्नावर पडतात, तुमच्या ताटात समाविष्ट होतात. तुमचं काय दुसरा एखादा घास घेत असन, त्याच्याकडे बोलून जर तुम्ही तो घास घेत असन, तर दुसऱ्याचे जंतूच म्हणता येईल माणसाच्या लाळेमध्ये भरपूरशे त्रासदायक घटक असतात की जे आपल्याला तर आपले पोषक असतात, पण दुसऱ्यासाठी त्रासदायक असतात. ते दुसऱ्याला भयंकर असतात, एखादा आजार तयार करणारे असतात. तुम्ही पाहत असन, तुम्ही दिसलं बी असन, पण तुम्ही ते काढून टाकलं असन डोक्यातून, तुमच्या आतमध्ये तुम्ही घेतलंच नसन त्याला बुद्धीमध्ये. जाऊ द्या, आपलेच लेकरं आहे, आपलीच बायको आहे, आपण बी त्याचीच आहे असं म्हणून त्या गोष्टीकडे आपण धरसोड करतो. आणि ती केलेली धरसोड एक दिवस खरंच, मला जर एखादी बिमारी असेल, विचार करा, आपण घरचे करते माणसं आहे, आपल्याला जर एखादी बिमारी असन आणि आपल्याला माहीतच नसन, ह्या अशा गोष्टी काही की तुमच्या शरीरात असंख्य, शरीर हे दुःखाचं कोठाडं सांगितलंय ना, तशा प्रकारचं तुमच्या शरीरामध्ये कितीतरी बिमारी आहेत की त्या तुम्हाला माहीत बी नाहीत. तुमच्या पेशी त्याच्यावर काम करून राहिल्यात, त्याला बाहेर येऊ द्यायना, नाही तर बाहेर आल्यावर तर तुम्ही झटकन म्हणसान की ही बिमारी आहे त्याला. पण शरीरामध्ये असंख्य बिमाऱ्या असतात आणि त्या असंख्य बिमाऱ्या तुम्हाला माहीत बी नाही. तुम्हाला ठोकर ठोकर मोठमोठ्या बिमाऱ्या माहीत की ज्या कधी लहान होत्या. हे पण आपण आपल्या लेकरात वावरतो, आपण बाहेर जातो, इकडं जातो तिकडं जातो, मित्रात मैत्रिणीत, लेकरं पण आपले मित्र मैत्रिणीत, आपण पण कुठं मंडळीत आपल्या एकमेकाला बोलतात, देवाणघेवाण होते, संक्रमण होतंय. आपण म्हणतो व्हायरल इन्फेक्शन, हे सगळे व्हायरल इन्फेक्शन बाहेरून येतात, खोटं सांगणार नाही. हे सगळे व्हायरल इन्फेक्शन हे बाहेरून घेऊन येतो आपण आणि आपल्या घरात त्याचा सर्रास फैलाव करून देतो. मी फक्त एवढीच सांगायची इच्छा आहे तुम्हाला की तुम्ही बाहेरून जरी आले ना, बाहेर जावंच लागणार आहे. कोणी कामानिमित्त जातंय, कोणी नुसतं हिंडाय फिरायला जातंय, कोणी मार्केटमध्ये जातंय, कोणी काही कामानिमित्त जाती मंडळी. पण आल्यानंतर आपल्याला काय त्याचे कशा प्रकारची सावधगिरी बाळगायची ही तर मी नाही सांगितली तरी तुम्हाला समजायला पाहिजे बा. आपण आपल्या सावधगिरी, भरपूर मंडळी सावधगिरी बाळगते, पण आता काय घरी आले की तोंड हातपाय तर आपण धुतोच, ठीक आहे. आपल्या तोंड हातपायावर जर कुठं संक्रमण झालं असेल, कोणाचे लाळेचे कोणाचे थुकाचे काही तंतू उडाले बी असतील, तर ते आपण धुवून टाकतो. पण कधी काळी जर आपल्याला नसल ध्यान राहिलं ना, आपल्या शरीरामध्ये त्याचा प्रसार झाला असन, आपण एखाद्या दुःखाचे व्याधी बनत चालला असन, जडत चालला असन, तर आपण ते आपल्याच जडत चाललाय ती व्याधी, हा आपल्या घराला बी आपण साथीदार करू लागतो, आपल्या घरातली मंडळी बी आपल्या सोबत घेतो. म्हणून तुम्हाला सांगणं चाललंय की बाहेरून आले असाल तुम्ही, ठीक आहे, यावंच लागतंय, पण कधी जेवण करताना त्याचा फैलाव करू नका. जेवण करताना साधं साधं आपलं हो द्या. घरचे जर म्हणले घ्या ना थोडी भाजी, टाका, नका टाकू, एवढं ठीक आहे ना, पोळी घ्या द्या, एवढं जेवण करताना एवढे 4-2 शब्द असले ना काही हरकत नाही. पण हा 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 ही 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 काय हे, याला आवर घाला. आपल्या घरात लेकरं आहे ना, ते बी काही मजा करतात, काही कलागत करतात, काही बाहेर काही गोष्ट एखादी हसणारी घडली ती घालतात. आपण बी बाहेरचं काही अमुक तमुक घरापर्यंत आणतो आणि त्याची एक नकल करून घरात सांगतो आणि सर्व मंडळी हसतात, आपण बी हसतो. पण त्याच्यातून ह्या असा फैलाव तयार होतो. परत दुसरी एक गोष्ट, आपली घरची बाई, आपल्या घरची लक्ष्मी, ती जर स्वयंपाक करत असन, विषय महत्वाचा आहे, ध्यानात घ्यायजोगा आहे. तुम्ही जर ध्यानात घेतलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल, पाहिल्याबरोबर, मी तोंडातून सांगितल्याबरोबर की बरोबर आहे. आपण
आमच्या गावाकडची मंडळी आहे ना, तुम्ही कशा प्रकारचं हे करता ते नाही सांगता येणार मला, पण बाया सुद्धा चुलीजवळ आमचा स्वयंपाक चालू असतो ना, माणूस बी मस्त चुलीजवळ बसतो आणि नवरा बायकोच्याच गप्पा चालतात, बायको बी असे ठासून गप्पा सांगती आणि स्वयंपाक चाललाय, पीठ तिमणं चिरलंय, पीठ लाटणंचा पीठ तिमणं चाललंय आणि पोळ्या लाटणं चालल्यात आणि बोलणं चाललंय, कितीक त्याच्यातले तंतू त्या पिठावर बी आणि त्या पोळ्यावर बी लाटणं चाललंय, भाजीला बी हलवून चाललंय आणि बोलणं चाललंय. आपल्यातून किती संक्रमण बाहेर पडून राहिलंय. हे थोडं पोळ्या चालल्यात ना, तू पोळ्याच कर म्हणायचं, तिला म्हणायचं पोळ्या झाल्यानंतर आपण बोलू. तिला मजबूर करू नका त्या बाईला, आपल्या घरातल्या लक्ष्मीला बोलायसाठी. तिला तिचा स्वयंपाक करू द्या. स्वयंपाक झाल्यानंतर मग काय 2 घंटे बोलायचं आणि तुम्हाला गप्पा मारायच्या आणि हसायचं आणि खेळायचं बंद, रात पडली. बरोबर ना? तर त्या टायमाला तरी आपण आवरा. आपण बी बोलतो, माणूस असन, मी बाईसाठीच, बाईलाच फक्त काय टार्गेट म्हणून नाही, माणूस हा आपण बोलतो ना, आपण बी बोलत असताना आपल्या तोंडातून आपसुक बाहेर तंतू उडतात, खोका येतो, कधी आपण खोकतो, हात लावायचं काही काही ध्यान नाही राहत, पडून लावायचं, हात लावला तर हे काय लगेच दरवाजा बंद नाही होत, पण खोको असं केलं तर तंतू बाहेर उडतात, अन्नावर पडतात आणि लेकरं बाळ खातात आणि ते कोमल असतात, ते लगेच त्या गोष्टीनं लगेच त्याला बिमार पडतात ते. म्हणून फक्त एवढं पा, बाई स्वयंपाक करू राहिली ना, करू दे तिला. तिला म्हणायचं बाबा बोलू नको, चालू नको, स्वयंपाक करून झाल्यानंतर बोलव की या जेवायला, आम्ही येतो. लेकरं बाळ सगळे घेऊन जेवायला बसायचंय, आनंद घ्यायचाय जेवणाचा आपल्याला. फक्त एवढी एक गोष्ट सांभाळा दादा हो, काय आहे ना, आपलेच मग लेकरू आहे, मै बायको आहे असं म्हणून जमत नाही. आपल्या शरीरामध्ये लय व्याधी आहे, आपण फैलाव करू नका, आपल्यापासून दुसऱ्याला देऊ नका, ह्या गोष्टीचा वाढवा करू नका आणि दवाखान्यात पैसे घालू नका. 2 मिनिटं दम धरा. घरामध्ये भरपूर असून काही सांगायचं उगं, काही लोक आहे ना, एकमेकाचे कपडे यूज करतात, टावेल यूज करतात, साबणा यूज करतात, कोलगेट यूज करतात, अहो काही तर ब्रश बी यूज करतात. काय ह्या थोड्या गोष्टीपासून सावधानी बाळगली तर आपल्याच कामी येते. म्हणून फक्त हा एक व्हिडिओ नॉर्मल तुमच्यासाठी आणला बाबा हो, की यायला बंद यायला माहीत आहे, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, मी आज सांगायची गरज बी नाही, पण मी एक नाम मात्र तुमच्या पुढे येतो आणि ते सुप्त असलेले गुण थोडी चाबी दिली ना की ताजे तवाने होतात. एखाद्या टवटवणाऱ्या गुलाबावर थोडं पाणी शिपलं ना की ते टवटव होतात. तशातली गोष्ट मी फक्त तेवढ्यासाठी तुमच्या समोर येतो. एखादा प्रसंग घेऊन येतो की बंधुजन हो, माता भगिनी हो, फक्त एवढंच सांभाळा, तुम्ही बोलू नका. आता तुम्हाला काय सांगावं, सोडा तो विषय, लय गहन विषय. तुम्ही पहा ह्या उन्हाच्या सुती, पहा एखाद्या बाईला माणसाला बोलताना, आणि पहा मग कसं संभाषण यायचं. तर संभाषण चालतंयच, पण त्या लाळीचे आणि त्या थुक्याचं बी देवाणघेवाण चालती. इतका भयंकर खेळ आहे, पण आपण ते सर्रास सुरू आहे आणि सोडून देतो, त्याचा विचारच करत नाही. तर बंधुजनो, मग एक एवढीच इच्छा आहे फक्त की बाबा हो, जेवण करताय, जेवण झाल्यावर बोला, गप्पा गोष्टी हसून खेळून, आज ती लगे उताने पडस्तोर हसा. जेवण झाल्यावर स्वयंपाक करत असताना आपल्या घरची लक्ष्मी, आपली बाई, आपली माय बहीण कोणी स्वयंपाक करत असेल, तिला करू द्या स्वयंपाक. तिला डिस्टर्ब करू नका, तिला बोलायला प्रवृत्त करू नका. ती जर बोलायला भेटली एकदा का तिनं तिची गाडी चालू केली तर मग सगळा थुका, सगळी लाळच लाळ, पिठात तेच, भाजीत तेच, चपाती लाटताना तेच. मग त्याच्यापेक्षा त्या बिचारीला माय बहिणीला प्रवृत्त करू नका. तिला स्वयंपाक करतो, तिच्या मागं लय कामं असतात, तिला लय कामं करून बिचारी थकलेली असती, तिच्या मागं अजून बोलायचा तगादा लावू नका, तिला प्रवृत्त करू नका. याच्यापेक्षा दुसरं काहीतरी सांगाव अशी मला वाटत नाही. काय तुम्ही फक्त एवढं सांभाळा, निरोगी राहा बाबा हो. निरोगी राहणं हे लय मोठं पुण्य आहे, निरोगी राहणं हे लय मोठं काम आहे. निरोगी जर असाल तर लय मस्त आहे, नाही तर दुखणे तर बंद्या दुनियात पडेलच आहेत. मग
आपला इंतजार करत, हम तुम्हारे सनम. तर ते असू द्या, सोडा विषय तो. फक्त एवढं सांगायसाठी तुमच्या समोर आलो की मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या. एकमेकाला बोलायचं असेल तर नंतर बोला. आपल्या खायापियाच्या टायमा पुढं ते सोडून द्या, नंतर बोला. चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय, काय वाटलाय, कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. जर आवडला असेल तर मित्राला पण शेअर करा. आणि जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला, काही हरकत नाही. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.